माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणाऱ्या भारतरत्न महापुरुष, युग पुरुष, अर्थतज्ञ, शोषित पीडितांचे उद्धार करते महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन। सर्व जगताची माता ज्यांनी बाबासाहेबांना समर्थपणे साथ दिली अशा माता रमाई, अविरत परिश्रम व समाजाला विरोध पत्करून ज्यांनी समाजाला पाजले असे महात्मा ज्योतिबा फुले। महात्मा फुलेंच्या याच काळात अखंडपणे साथ सोबत आधार देणाऱ्या भारतातील व महाराष्ट्रातील वस्त्री शिक्षिका मान मिळवणाऱ्या व मुलींच्या शिक्षणासाठी झटलेल्या माता सावित्रीबाई फुले। स्वराज्याचे प्रेम व श्रद्धा पराक्रमाचा इतिहास असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना व दीनदुबळ्यांचा हाक ऐकणारे आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या मी प्रतिमेला व त्यांच्या कार्याला अभिवादन करून मी तुमच्या समोर दिग्विजय कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझे बाल विचार मी मनोगत व्यक्त करणार आहे। तरी आदरणीय विचारपीठावर असं नसतं। सर्व मान्यवरांना व प्रमुख पाहुण्यांना, उपस्थित माझ्या थोर मोठ्यांना व श्रोत्यांना व माझ्या बालमित्र मैत्रिणींना सर्वांना सविनय जय। गुलामाला गुलामाची जाणीव करून दिली तरच तो गुलामाला गुलामाची जाणीव करून दिली तरच तो बंड करून उठेल। हे बाबासाहेबांचे विचार आपल्या अन्याय विरोधात लढण्याची ताकद देतात। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा निर्धार आपल्या समाजाला दिशेने वाटचाल करण्यास प्रेरक ठरतो। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो पिणार गुळगुळल्याशिवाय राहणार नाही। हे बाबासाहेबांचे बळ आपल्या दुर्बलांच्या मनागटात भरते। 100 दिवस शेळून जाण्यापेक्षा 1 दिवस वागून जगा हे बाबासाहेबांचे विचार आपल्या बाबासाहेबांचे विचार आपल्या दुर्बलांच्या मनागटात भरते। मी चिमुडा बाबासाहेबांचे कार्य कसे आणि किती शब्दात व्यक्त करणार, पण आज आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हक्क मिळवून देणाऱ्या तो हक्क गमावायचा नसेल तर आपण बाबासाहेबांनी विचार पेरलेले पुढे नेऊन त्यांचे कार्य जिवंत ठेवणे गरजेचे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंती दिवशी आठवणीत न ठेवता अखंडपणे आठवणीत व आपल्या मनात जागृत ठेवण्याचा निर्धार करूया। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। धन्यवाद।